विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येईल असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। मग या नेत्यांच्या भूमिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे। तर 55 लाख कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयरेला माझा विरोध असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। ओबीसी मधून मराठा आरक्षण देण्यावर आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रकाश आंबेडकर ज्यांची सध्या आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे आणि त्याचबरोबर ते विरोधकांवर टीका करतायत आणि अशामध्येच आता त्यांनी जरांगे पाटलांवर सुद्धा मध्यंतरी टीका केली होती आणि आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येईल असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलाय। लोक सोयीस्कर काढतात। आम्ही त्यावेळेसही भूमिका घेतली होती की ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, ते त्यांचंच असलं पाहिजे, त्याच्यामध्ये इतर कोणाचा हस्तक्षेप असता कामा नये। आणि त्याच वेळेस आम्ही असताना म्हणालो होतो की नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या नव्या परिस्थितीमध्ये गरीब मराठा जो आहे त्याची बाजू समजावून घेऊन त्यालाही आज आरक्षणाची गरज आहे, तेव्हा त्याचं वेगळं ताट असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। त्याच्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही। 55 लाख सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत, हे आम्ही असताना म्हणतोय चुकीचं आहे। त्याच्यामध्ये सगळे सोयरे ही जी संकल्पना आहे ही सुद्धा चुकीची अशी आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टींना आम्ही असताना विरोध केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।